नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण ही सुंदरशी रांगोळी किंवा महिरप, गोल महिरप म्हणू शकतो. म्हणजे रांगोळी म्हणून अनेक उपयोग आहेत, मी सांगतेच व्हिडिओमध्ये. बघूया, करूया सुरुवात. याला लागणारं साहित्य आहे हे 6 mm क्रीम कलरचे मोती, हे 8 mm ग्रीन कलरचे मोती आणि हे लाल रंगाचे रेड रंगाचे 8 mm मोती. नीडल हा 30 नंबरचा धागा आणि ही कैची. बस एवढं थोडंसं साहित्य आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू, याला लागणारे पाकळ्या करून घेऊ. आता या पाकळ्यांसाठी काय करायचं, नियर अबाउट 3 फुटाचा 2-2.5 फुटाचा घेतला, 2.5-1 फुटाचा एक धागा घेऊन टाकायचा आणि धागा घेऊन त्याच्यात एक मोती ओवून घ्यायचा, पांढऱ्या रंगाचा किंवा क्रीम कलरचा 6 mm मोती ओवायचा आणि त्याच्या अपोजिट बाजूनी धागा टाकून घ्यायचा. असा अपोजिट बाजूनी धागा टाकला की ह्या दोन्ही टोकं धरून त्या धागाला बरोबर त्या मोत्याला बरोबर मधोमध खिचून घ्यायचा असा आणि पॅक करून टाकायचा. असे आपल्याला 5 मोती टाकायचे आहेत क्रॉस करून. धाग्याला क्रॉस करायचं दोन्ही बाजूने आणि मग हा एक टाकला, हा दुसरा, असे 5 मोती आपण यामध्ये टाकून घेणार. दोन्ही बाजूनी क्रॉस करून धागा टाकला, अपोजिट डायरेक्शननी टाकायचा आणि दोन्ही टोकं धरायचे आणि हा मोती असा बरोबर खेचून घ्यायचा मध्ये. असे 5 मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. हे 5 मोती टाकल्यानंतर काय करायचं, आता हा तंगूस आहे. तंगूस असल्यामुळे तो नेहमी लूज पडतो. मग अशा वेळेस काय करायचं, पुन्हा खालून पहिल्या मोत्यापर्यंत त्याला व्यवस्थित खेचून घ्यायचं. व्यवस्थित खेचल्यानंतर काय करायचं, हा जो धागा आहे ह्या धाग्याने एक गाठ पाडून घ्यायची. या ठिकाणी जी वायर आली आहे या वायरच्या खालून धागा टाकून एक पक्की गाठ पाडून घ्यायची. या बाजूनी पाडली आणि ह्याही बाजूनी एक गाठ पाडून घ्यायची. दोन्ही बाजूनी गाठ पाडून घ्यायचं. अशी या धाग्याच्या खालून टाकायची वायर आणि वायर घालून या ठिकाणी दोन्ही बाजूला गाठ पाडून घेतली. इथपर्यंत समजलं असेल. आता मी एका बाजूला नीडल घालते सुई धाग्यामध्ये. आतापर्यंत मी नीडल घातलेली नव्हती. एका बाजूचा धागा सोडून द्यायचा. एका बाजूचा धागा सोडून द्यायचा. आता काय करायचं बघा, एक पांढरा मोती घालायचा. पांढरा मोती घातल्यानंतर या 2 मोत्याच्या मध्ये जी वायर आलेली आहे आपली त्याच्या खालून नीडल टाकायची. खालून नीडल टाकल्यानंतर हा जो धागा जिथून आलेला आहे, म्हणजे आपण नीडल टाकल्यानंतर खेचून घ्यायचं त्याला, असं व्यवस्थित खेचून घ्यायचं आणि जिथून आपण वायर आलेली होती त्याच बाजूनी बरोबर नीडल काढून घ्यायची. पुन्हा एकदा बघा, एक मोती टाकून घ्यायचा. हा मोती टाकून घेतला. त्यानंतर काय करायचं, ही नीडल या धाग्याच्या खालून घ्यायची, अशी खालून घ्यायची, ओढून घ्यायची आणि जे होल खालून आलेला आहे म्हणजे धागा ओढल्यानंतर त्या होलमधून पुन्हा नीडल टाकून घ्यायची अशा पद्धतीने आणि खेचून घ्यायचं. बघा, मोती टाकायचा, नीडल धाग्याच्या खालून टाकायची, खालून टाकून मोत्याच्या त्याच होलमधून, ज्या बाजूचं होल आपल्या खाली आलेलं आहे त्या होलमधून अशी ओढून घ्यायची वायर. पुन्हा एक सांगते, ही नीडल या धाग्याच्या खालून घ्यायची, अशी खालून घेतली का ह्या
होलमधून, खालच्या होलमधून ही नीडल वर काढून घ्यायची. अशा पद्धतीने हे झाले 4. आता 3 येतील. 4 3 2 1. पुन्हा एकदा सेम प्रोसेस. नीडल धाग्याच्या खालून घ्यायची, खालून घेऊन त्या मोत्यामधून टाकून घ्यायचं. आता इथे पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला करत न्यायची आहे 1 मोत्यापर्यंत. पुन्हा टाकला मी धागा, खालून टाकायची, वायरला खेचून घ्यायचं आणि त्याच मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. पुन्हा एकदा अशी नीडल खालून टाकायची आणि त्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने हे करत न्यायचं. बघा, तर हे 1 मोती घालताना काय करायचं, 1 मोती घालून घ्यायचा, पुन्हा नीडल वायरच्या खालून टाकायची, मोत्यातून काढून घ्यायची. आता हा मोती, पांढरा मोती जो आहे वरचा, हा आपल्याला आडवा पाहिजे, आडवं होल पाहिजे. म्हणून मग इथून आपली प्रोसेस झाल्यानंतर ही नीडल खालच्या मोत्यातून घेऊन घ्यायची आणि हा मोती आडवा करून घ्यायचा. त्यानंतर ही नीडल आपल्याला, हा धागा आपल्याला या ठिकाणी फिक्स करून घ्यायचा आहे. फिक्स केला की 1-2 मोत्यातून पुढे घेऊन जायचा धागा आणि ह्या बाजूच्या धाग्याचं आपलं काम संपलं. आता दुसऱ्या बाजूला सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे, पण दुसऱ्या बाजूचा धागा घेऊन हा धागा कापून टाकायचा. आता हा दुसऱ्या बाजूचा धागा घ्यायचा आणि सेम प्रोसेस करायची, फक्त हा टोकावरचा जो मोती आहे त्या जागेवर आपल्याला लाल रंगाचा मोठा मोती घालायचा 8 mm चा. तर मी हा एवढा भाग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता याचं टोकावरचं एक लाल रंगाचा 8 mm चा मोती मी घातलेला आहे. 8 mm चा मोती घालून काय करायचं, पुन्हा तीच प्रोसेस करायची. आता या ठिकाणी ही प्रोसेस नाही केली तरी चालतं, डायरेक्टली एका मण्यातून दुसऱ्या मण्यात जरी तुम्ही गेलात तरी चालेल, कारण हा टोकावरचा मोती आहे. आता या ठिकाणी मी हा मोती घालून फिक्स करून घेते वायर आणि मग आपल्या पुढच्या डिझाईनला आपण सुरुवात करू. अशी फिक्स करून घेतली. पुन्हा खाली एका मोत्यामध्ये 1-2 मोत्यांमधून धागा काढून घ्यायचा. अशा मी जवळपास ह्या 10 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. एवढ्या 10 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. तर पुढचा भाग करताना आपल्याला काय करायचं आहे, एक 5 mm चा आपण धागा घेऊया आणि 5 mm चा धागा घेऊन आपल्याला एक चेन करून घ्यायची आहे. तर चेन करायला काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. धाग्यात 4 मोती ओवले आणि एक पक्की गाठ पाडून घ्यायची आणि गाठ पाडून आपल्याला एक चेन तयार करून घ्यायची आहे मोठी. तर या ठिकाणी ही नीडल मी पुढे नेते. हा धागा कट करायचा.
आता या ठिकाणी 3 मोती घालायचे. 1 2 3 4. तीन मोती घालून अशा पद्धतीने चौकोन चौकोन करून आपल्याला मोठी एक चेन तयार करून घ्यायची. आता ही जी चेन करायची आपल्याला ही 4च्या पटीत करायची आहे. म्हणजे तुम्ही कितीही तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला किती मोठी लागते तेवढी मोठी तुम्ही घेऊ शकता. तर 4च्या पटीत म्हणजे त्याला 4नी मल्टिप्लाय झालं पाहिजे. म्हणजे 4 चौक 16, 4 पंच 20, 4 सख 24 अशा पद्धतीने मी सांगते आहे. पुन्हा एकदा सांगते आहे. तर 4 10 40 म्हणजे जेवढे चौकोन घेतले त्याला 4ने भाग गेला पाहिजे. अशा पद्धतीने चौकोन तुम्हाला हे तयार करून घ्यायचे. तर अशी ही मोठी एक चेन तयार करून घ्यायची आणि मग आपण आपल्या ॲक्च्युअल डिझाईनला सुरुवात करणार आहोत. ही चेन मी तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ही 43 चौकोनांची चेन तयार केली आहे मी आणि 44वा चौकोन मी जोडून घेणार आहे. म्हणजे आपण आपले टोटल चौकोन किती होते 44. 44 हे 4च्या पटीत आहेत. त्याला 4ने भागलं तर आपल्याला 11 ही संख्या येते. हा चौकोन मी या ठिकाणी जोडून घेतला आहे. म्हणजे हा जोडलेला चौकोन धरून 44 झाले हे लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात कराल समजा तुम्हाला 40 चौकोनाचा हा गोल जर तयार करायचा आहे तर काय करायचं आणि हे जोडताना मात्र हे व्यवस्थित गोल होतो का हे चेक करूनच जोडायचं. आत्ताच मी चूक केली होती तुमच्यासमोर. तर ह्या बाजूने आपल्याला हे निडल टाकायला लागेल. तुम्हाला याच्यापेक्षा छोटा जर करायचा असेल तर काय करायचं, छोटा करायला समजा 40 चौकोन केलेत, 40 चौकोनचा गोल करायचा आहे तर काय करायचं 39 चौकोन घ्यायचे आणि 39 चौकोन घेऊन 40वा चौकोन जोडायचा. म्हणजे जोडायला एक चौकोन शिल्लक ठेवायचा, एक चौकोन कमी करायचा आणि मग तो जोडायचा. आता ह्या ठिकाणी मी हा 44वा चौकोन जोडून घेतला. जोडणारा चौकोन जो आहे त्या ठिकाणी काय करायचं धागा पुन्हा एकदा फिरवून घ्यायचा. कारण तो ज्या ठिकाणी आपण जोडलं त्या ठिकाणी टेन्शन क्रिएट होतं आणि मग ते लूज पडण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं की पुन्हा एकदा नीडल फिरवून घ्यायची आणि डिझाईन तयार करताना त्याच्या पुढचा एक चौकोन सिलेक्ट करून मग डिझाईन सुरुवात करायची. म्हणजे त्याच चौकोनावरून सुरुवात शक्यतोवर करायची नाही. कारण कुठूनही सुरुवात केली तरी आपले चौकोन हे 44च राहतील. ठीक आहे. आता मी हा धागा या खालच्या मोत्यात घेऊन येणार आहे. पुढे नेणार आहे नीडल 1 2 चौकोन आणि खालच्या मोत्यात घेऊन येणार आहे या ठिकाणी. आणि बाहेरच्या बाजूच्या मोत्यामध्ये घेऊन येणार आहे. आता बघा इथपर्यंत आपलं झालेलं आहे. हा गोल झाला. आता इथून आपण सुरुवात करू आपल्या डिझाईनला. ह्या डिझाईनला सुरुवात करताना काय करायचं, एक मोती पांढरा मोती ओवायचा आणि त्याच्या टोकावरचा जो हा पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. अशी निडल काढायची आणि एक पांढरा मोती पुन्हा टाकून घ्यायचा. टाकून काय करायचं या ज्या मोत्यातून निडल आली आहे त्याच मोत्यात पुन्हा सुई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने हा जोडला गेला. आता पुढे काय करायचं ते बघा. हा चौकोन जोडल्यानंतर आपल्याला 2 मोती टाकून चौकोन चौकोन करत न्यायचे 3 मोत्यांवर. हा पहिल्या मोत्यावर केला, त्यानंतर आता दुसऱ्या मोत्यावर करून घ्यायचा. धागा दिसायला नको असेल तर तुम्हाला खालच्या मोत्यात टाकावं लागेल. नाही तर मग काय होईल, इथे मी जसं डायरेक्ट टाकला तसं धागा दिसण्याची शक्यता आहे. दिसत तसं गोल डिझाईनमध्ये तेवढा प्रॉब्लेम जात नाही, पण शक्यतोवर
आपण ज्या पद्धतीने चौकोन करतो त्याच पद्धतीने चौकोन करण्याचा प्रयत्न करा. असे 3 मोत्यांवरती आपल्याला चौकोन करायचे. 1 2 आणि 3. हा पहिला चौकोन झाला, हा सोडून द्यायचा. 1 2 आणि हा 3. तर आता तिसऱ्या मोत्यावर करायचं आपल्याला. तिसऱ्या मोत्यावर करताना पुन्हा 2 मोती घालायचे. 1 आणि 2. तर हे झालं की काय करायचं आपल्याला, या मधल्या मोत्यावर हे 3 चौकोन केले आहेत, 1 2 आणि 3. ह्या 3 पैकी ह्या मधल्या मोत्यावर आपल्याला निडल घेऊन यायची. तर त्यासाठी आपल्याला निडलला थोडं फिरवायला लागेल. आता या ठिकाणी तुम्ही माझ्याजवळ ग्लासचे मोती आहेत, तर मी तो ग्लासचा मोती टाकायचा प्रयत्न करते. हे ग्लासचे मोती आहेत माझ्याकडे. तर चौकोनच करायचं आहे, पण ग्लासचा मोती टाकायचा आहे. तुम्ही या ठिकाणी नसेल तर 8 mm चा मोती टाकू शकता. हे बऱ्याच वर्षाचे माझ्याजवळ साठवलेले होते आणि म्हणून मी त्याचा वापर करायचं ठरवलं आहे. या ठिकाणी ह्या खालच्या मोत्यावर एक चौकोन आपण 3 मोती टाकून करून घेतला. हा एवढा चौकोन झाला की त्याच्या पुढच्या मोत्यावर जायचं. म्हणजे 4 मोती झालेत. आता पहा, निडल कुठे येईल, या मोत्यावर. सॉरी, आता आपल्याला हे दुसरं फ्लावर या मोत्यावर करून फिक्स करायचं आहे. हे पान, ही पाकळी जी तयार केली आहे, तर हा चौथा मोती घ्यायचा. हा इथून सोडून हा पहिला मोती, पहिल्या मोत्यावरती आपण हे पाकळी लावली. त्याच्यानंतर 1 2 3 आणि हा चौथा मोती, चौथ्या मोत्यावरती याला जोडायचं आहे. तर त्यासाठी 2 मोती आपल्याजवळ आहे, तिसरा हा आणि चौथा हा. असे 4 मोती लावून याला जोडून घ्यायचं आहे. जोडून पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे. आता थोडासा रंगाचा फरक तुम्हाला जर जाणवत असेल तो यासाठी आहे की हे जे खालचे मोती होते, पाकळ्या ज्याच्या मी तयार केल्या, ते मोती माझे संपले आणि वरचा जो मोती आहे हा पॅकेटचा मोती आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रंगातसुद्धा फरक जाणवत असेल तर ते अवॉइड करा. तर अशा पद्धतीने ही पाकळी आपण जोडली. आता हा त्रिकोण जो आपण या ठिकाणी तयार केला, हा त्रिकोण पुन्हा एकदा तयार करायचा. तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, प्रत्येक मोत्यावरती एक एक चौकोन तयार करावं लागेल. इथे 2 मोती आहेत म्हणून 2 मोती पुन्हा घालायला लागतील. 1 2 2 मोती घालून पुन्हा या मोत्यामधून काढून घ्यायला लागेल मला. नंतर ह्या मोत्यामध्ये जायचं, पुन्हा एक चौकोन करायचा. नंतर असं लक्षात आलं की याला जर जोडलं नाही तर हे तोरण म्हणून सुद्धा खूप सुंदर दिसेल. पण आता आपल्याला याची गोल एक रांगोळी तयार करायची आहे, म्हणून आपण आता ते विसरून जाऊ. सध्या तोरण म्हणून विसरून जाऊ.
पहिल्यांदा आपण ही गोल रांगोळी करायची. जर तुम्ही जोडायचं नसेल तर एक काम करा, त्या ठिकाणी मोठं तयार करा आणि त्या ठिकाणी एक धागा घालून घ्या. म्हणजे जेव्हा गोल पाहिजे तेव्हा गोल ठेवता येईल, जेव्हा सरळ ठेवायचं असेल तेव्हा सरळ ठेवता येईल. तर हे झाल्या एक चौकोन, हा दुसरा आणि हा पुन्हा तिसरा, असे 3 चौकोन करायचे. आणि असे आपले बरोबर 10 पाकळ्या तयार होतील. म्हणजे 10 भाग याचे तयार होतील. पुन्हा हा चौकोन करायचा आहे. चौकोन करून पुन्हा आपल्याला मधल्या मोत्यावर न्यायचं आहे सुई, आणि मधल्या मोत्यावर नेऊन या ठिकाणी हा हिरवा मोती आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे. एक पांढरा मोती, एक पुन्हा हिरवा मोती, आणि एक पांढरा मोती. अशा पद्धतीने एक चौकोन या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं. आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व पाकळ्या, आपल्याला 10 पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या. तर मी त्या जोडते आणि मग तुम्हाला फिनिश डिझाईन दाखवते. अशा पद्धतीने एक सुंदरसं महिरप तयार होतं, रांगोळी तयार होते. फार पूर्वी मी एक ही बांगडी केली होती, पण ती थोडी मोठी झाली. म्हणजे जवळपास 4 चौकोन मोठे झाल्यामुळे त्याचा काय यूज करावा हे कळत नव्हतं, आणि म्हणून आज त्याचा उपयोग करायचं ठरवलं. त्याच्या भोवती असं आपण ह्या डिझाईनला अशा पद्धतीने ठेवू शकतो. आणि हे ठेवून ही एक सुंदरशी रांगोळी तयार होते. त्याला रांगोळी म्हणून, समई महिरप म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला ठेवता येते. सरळ ठेवली तर उंबरठा पट्टी म्हणून, तोरण म्हणून ही ठेवता येते. त्याच्यानंतर याला असं थोडंसं प्रेस केलं तर या सर्व पूर्ण महिरप असा वर येतो. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. त्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नाविन्यपूर्ण कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.